मंडळी, लहानपणी तुम्ही आणि मी ही कविता तर ऐकलीच आहे की "ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा." आता हा मोठा जो पाऊस आहे ना, हा तुमच्या आमच्यासारख्या ॲक्वेरियम हॉबीजसाठी खूप धोकादायक आहे. कारण ॲक्वेरियमचे फिश पावसाळ्यातच जास्त मरतात. आणि हो, पावसाची काही चूक नाही बरं का ह्याच्यात तुमची आणि आमच्या लोकांसारखी चूक असते. काय अशा चुका आहेत ज्या आपण पावसाळ्यात करतो, ज्या आपल्याला नाही करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर चला सुरू करूया. तर मंडळी, पावसाळा लवकरच येतो आहे. आता मेचा शेवटचा आठवडा आहे आणि आय थिंक पुढचा आठवडा किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यापर्यंत पावसाळा येईल. आणि पावसाळ्यात पाणी खूप जास्त कंटॅमिनेटेड असतं. म्हणजे जे कॉर्पोरेशनचं पाणी असतं, जे आपल्या नळाला पाणी येतं, किंवा इनफॅक्ट तुम्ही तुमच्या टँकमध्ये म्हणजे एखाद्या टाकीत जर हे पाणी साठवून ठेवत असाल आणि मग ते तुम्ही वापरत असाल, तर ते सुद्धा पाणी कंटॅमिनेटेड होतं. शिवाय जर तुम्ही एखाद्या सोसायटीत राहत असाल, तर बऱ्याचदा ही सोसायटी आपल्या ओव्हरहेड जे टँक्स असतात ज्याच्यामधनं पाणी आपण वापरतो, त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करते, एक्स्ट्रा क्लोरीन ॲड करते क्लिअर होण्यासाठी, किंवा पाण्याची ट्रीटमेंट करते. तर अशा वेळेला सुद्धा हे पाणी खूप जास्त कंटॅमिनेटेड होतं आणि हे पाणी फिश टँकसाठी अजिबात यूज करायचं नाही. सो अशा काही स्टेप्स, अशा काही गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर सगळ्यात प्रथम, फिश टँकमध्ये जर तुम्ही ओव्हर फीडिंग करत असाल, म्हणजे मास्यांना खाद्य जास्त टाकत असाल, तर ते तुम्हाला इमिजिएटली स्टॉप करायचं आहे. ऑल इन ऑल सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा एवढंच फूड तुम्हाला टाकायचं आहे दिवसातनं. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि ती असा हट्ट करत असतील की आम्ही फिश टँकमध्ये फूड टाकणार आहे, तर तुम्ही स्ट्रिक्टली सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळा करा आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलांना फिश टँकमध्ये फूड टाकायला देऊ शकता. सो त्याच्यामुळे काय होईल की ते पण हॅपी असतील आणि तुमच्या फिश टँकमध्ये पण सतत फिश फूड टाकल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. बरं, हे फिश फूड जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, चमच्यानी किंवा असं खूप सारं फिश फूड असं टाकायचं नाही आहे. आपलं फिश फूड टाकण्याची जी क्वांटिटी असते ती डिपेंड करते की आपल्याकडे किती फिश आहे, त्यांचा साईज काय आहे आणि कुठल्या टाईपचं फिश फूड आपण वापरतो आहे. आता फिश फूड ह्या टॉपिकवर जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मला तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ करून समजवता येईल की कुठल्या टाईपचं फिश फूड कुठल्या टाईपचं फिशसाठी यूज होतं आणि त्याची क्वांटिटी कशी असायला पाहिजे. फिश फूड कमी टाकल्यामुळे काय होईल आहे की तुम्हाला सारखं सारखं वॉटर चेंज करायची गरज पडणार नाही. रेग्युलर वॉटर चेंजेस जे तुम्ही आत्ता देता आहे उन्हाळ्यात, ते आपल्याला पावसाळ्यात टाळायचे आहेत. आता त्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आता बरेच असे लोक आहेत जे आपल्या फिश टँकचं पाणी 100% चेंज करतात. तर त्यांना सगळ्यात पहिला धोक्याचा इशारा म्हणजे अजिबात 100% वॉटर चेंज करू नका. कुठलंही वेदर असेल, समर असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, 100% फिश टँकला पाणी देणं हे अजिबात ॲडवायजेबल नाही आहे. तर ते तुम्ही अजिबात करू नका. ते का करू नका ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, म्हणजे त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करता येईल. सो पाणी आपल्याला 100% अजिबात चेंज करायचं नाही आहे. मॅक्सिमम पाणी आपल्याला जे चेंज करायचं आहे ते आहे 30%. 30% पाणी तुम्ही काढायचं आहे जुनं आणि नवीन 30% तुम्ही पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. हा आपला पॉईंट नंबर 3 होता. पहिला पॉईंट आपण डिस्कस केला ते म्हणजे फूडची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला लिमिटेड ठेवायची आहे, कमी टाकायची आहे. पॉईंट नंबर 2 म्हणजे 100% वॉटर चेंज आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. पॉईंट नंबर 3, जर वॉटर चेंज करावंच लागलं तर मॅक्सिमम 30% म्हणजे 30% तुमच्या आत्ताचे जे एक्झिस्टिंग फिश टँक आहे त्याच्यामधले फक्त 30% वॉटर चेंज तुम्हाला करायचं आहे. आता बोलूया पॉईंट नंबर 4कडे. जर तुम्हाला वॉटर चेंज करावाच लागला तर एक लक्षात घ्या, हे जे नवीन पाणी तुम्ही ॲड करता आहात हे पाणी थोडंसं लूकवॉर्म करा. लूकवॉर्म म्हणजे काय? कोमट. कारण पावसाळ्यात जनरली टॅप वॉटर किंवा कॉर्पोरेशन वॉटर किंवा विहिरीचं पाणी, बोरिंगचं पाणी हे खूप थंड असतं. असं खूप थंड पाणी तुम्ही इमिजिएटली फिश टँकमध्ये ॲड केलं तर हे फिशसाठी खूप घातक होऊ शकतं. सो पाणी थोडंसं तुम्ही गरम करा. तुम्ही गॅसवर तापवू शकता किंवा तुमच्याकडे गिझर असेल तर तुम्ही गिझरलाही तापवू शकता. पण हे कडकडीत गरम, अंघोळीसाठी गरम करतो तसं करायचं नाही आहे. अगदी थोडंसं गरम, हलकंसं लूकवॉर्म वॉटर करा आणि मग ते पाणी जेव्हा तुम्ही पाणी चेंज करता आहे तर हे गरम पाणी तुम्ही ॲड करा त्या चेंज करणाऱ्या स्लॉटमध्ये. तर हा आपला होता पॉईंट नंबर 4. तर अशा वेळेला
आपल्या ॲक्वेरियमचं पावसाळ्यात प्रिकॉशन कसं घ्यावं, तर सगळ्यात शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या ॲक्वेरियममध्ये, आपल्या फिश टँकमध्ये एक थर्मोस्टेट लावणं गरजेचं आहे. आता थर्मोस्टेट म्हणजे हीटर नाही, थर्मोस्टेट आणि हीटर ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. सो मॅन्युअल हीटर नाही, हे थर्मोस्टेट असतं आणि हे अशा टाईपनी दिसतं. हे बघा, हे अशा टाईपचं थर्मोस्टेट असतं, हे असं दिसतं. ह्याच्यावर इथे जर तुम्ही बघाल तर इथनं तुम्ही त्याचे जे डिग्रीज आहेत ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे ऑटो कट ऑफ असतं. ऑटो कट ऑफ म्हणजे काय की लेट्स से हे थर्मोस्टेट मी 28 डिग्रीला सेट केलं, तर पाण्याचं टेम्परेचर 28ला हे नेणार, तोपर्यंत हे हीट करेल. द मोमेंट पाण्याचं टेम्परेचर 28 आणि स्टेबल झालं की हे आपोआप स्विच ऑफ होतं. म्हणजे तुम्हाला ह्याला स्विच ऑन स्विच ऑफ करायची गरज नसते. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे ग्लासचं म्हणजे काचेचं असतं, त्याच्यामुळे हे पाण्याच्या पूर्ण आत गेलं पाहिजे. इतकं आत गेलं तरी चालतं. ही जी वायर आहे ही डबल लेअर्ड इन्सुलेटेड वायर असते, त्याच्यामुळे करंट शॉक ह्याचा प्रॉब्लेम नसतो. फक्त कटसाठी बघून घ्यायचं. आणि हे जे आहे हे नॉब, ह्या नॉबनी तुम्ही ह्याच्यावरचं जे टेम्परेचर आहे हे ॲडजस्ट करू शकता. आता हे कसं कळेल तुम्हाला की थर्मोस्टेट वर्किंग कंडिशनमध्ये आहे, तर असा टाईपचा एक छोटासा विंडो असतो किंवा एक गोल तिथे होल आहे. तो द मोमेंट तुम्ही स्विच ऑन कराल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑरेंज कलरचा लाईट दिसेल. जेव्हा ऑरेंज कलरचा लाईट ऑन असतो त्याचा अर्थ की तुमचं जे थर्मोस्टॅट आहे ते काम करतं आहे, ते आत्ता हीटिंग मोडमध्ये आहे. थर्मोस्टॅट जर तुम्ही तुमच्या टँकमध्ये लावलं असेल तर टँकचं पाणी चेंज करायच्या कमीत कमी अर्धा तास आधी ह्याला स्विच ऑफ करा. इमिजिएटली वर्किंग कंडिशनमध्ये तुम्ही पाणी चेंज केलं किंवा थर्मोस्टॅट पाण्याच्या बाहेर काढलं तर ते फुटू शकतं आणि ते मग रिपेअर किंवा रिप्लेस होत नाही. सो ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपण ह्याला असं नुसतंच टँकमध्ये हँगिंग मोडमध्ये नाही ठेवू शकत. सो अशा टाईपचे 2 सक्कर्स येतात. हे सक्कर्स तुम्ही ह्याला लावू शकता आणि ह्या सक्करला मागे ह्या क्लिपला म्हणजे मागे सक्शन असतं, हे बघा अशा टाईपचं. सो हे तुम्ही तुमच्या फिश टँकच्या ग्लासमध्ये फिक्स बसवू शकता. आता लेट्स से तुमचा फिश टँक असा आहे, तर तुम्ही हे कसं लावणार? हे तुम्ही सरळ लावू शकता. फक्त कंडिशन ही आहे हे पूर्ण पाण्याच्या आत गेलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही ह्याला आडवंसुद्धा लावू शकता. आडवं लावलं तरी काही हरकत नसते. सो आडवं किंवा उभं अशा कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही हे थर्मोस्टॅट लावू शकता. आता थर्मोस्टॅटचे आपण इम्पॉर्टन्स समजून घेऊया. थंड पाण्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस सगळ्यात जास्त आपल्या फिशवर अटॅक करतात. पाणीचं टेम्परेचर थंड होऊ नये किंवा एक मेंटेन टेम्परेचर राहावं ह्याच्यासाठी थर्मोस्टॅट खूप गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुंबई अशा जागे म्हणजे अशा टाईपच्या जागेमधून आहे जिथे नेहमी वॉर्म असतं, नेहमी गरम असतं. पण बाहेरचं टेम्परेचर आणि पाण्याच्या आतचं टेम्परेचर ह्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स असतो. शिवाय हे जे चेंजिंग टेम्परेचर असतं ना, म्हणजे सकाळी थंड, दुपारी गरम, मग संध्याकाळी थंड, रात्री वेगळं, हे सुद्धा फिशसाठी खूप घातक असतं. ह्यानीसुद्धा खूप नवीन नवीन डिसीजेस फिशवर येऊ शकतात, वेगवेगळे इन्फेक्शन्स सुरू होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे इन्फेक्शन्स आहे, ह्याचे जे बॅक्टेरिया किंवा ह्यांचे जे सिस्ट आहेत, हे थंड पाण्यात छान जगतात, वाढतात, मोठे होतात. सो ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही सँड चेंज करा, तुम्ही पाणी चेंज करा, तुम्ही फिश टँक चेंज करा, तरीसुद्धा ते वाढत जाणार आहे, कारण की ते थंड पाण्यामध्ये आहे. सो थंड पाण्यामध्ये हे बॅक्टेरिया जास्त वाढतात. मग ह्याच्यावर तुम्ही कसा एक आळा आणू शकता किंवा कसं हे टाळू शकता, तर एक थर्मोस्टॅट लावा. एका चांगल्या कंपनीचं थर्मोस्टॅट लावा. आता इथे ना घासगीस करत बसू नका आणि क्वालिटी आणि प्राईस बघत बसू नका. क्वालिटी बघा. चांगल्या कंपनीचं चांगलं थर्मोस्टॅट घ्या. आजकाल बरेच थर्मोस्टॅट जे आहे त्याच्यावर वॉरंटी पण आहे. फॉर एक्झाम्पल हे आमच्याकडे जे ॲटमॅनचं थर्मोस्टॅट आहे ह्याच्यावर 1 इयरची वॉरंटी आहे. बघा इथे ह्याची लिंक आमच्या वेबसाईटवरनं कसं बाय करायचं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकून देईन. तिथनं तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आणखीन दुसऱ्या कंपनीचं सुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, चांगल्या क्वालिटीचं थर्मोस्टॅट घ्या. ह्याच्यात 50 वॉट, 100 वॉट, 200 वॉट आणि 300 वॉट असे 4 टाईपचे तुम्हाला थर्मोस्टॅट्स मिळतील. तुमचा जर फिश टँक 2 फुटाचा असेल तर तुम्ही 100 किंवा 200 वॉटच्या थर्मोस्टॅटला जाऊ शकता. 2.5-3 फुटासाठी तुम्ही 200पर्यंत जाऊ शकता, 200-300 डिपेंडिंग अपॉन की वॉटर व्हॉल्यूम काय आहे. 3 फूट प्लस तुम्ही 300 वॉटसाठी जा. 4 फूट, 5 फूट, 6 फूट असेल तर तुम्ही 300 वॉट, 500 वॉटसाठी पण जाऊ शकता. 5 फुटाचा जर असा टँक असेल जो खूपच जास्त ह्यूज आहे, मॉन्स्टर आहे, त्याच्यासाठी तुम्ही 500साठी जाऊ शकता. बट रेग्युलरली जर तुमचा एक रेग्युलर साईजचा 5 फुटाचा ॲक्वेरियम असेल तर आय थिंक 300 वॉट इज मोर दॅन इनफ.
तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. इंस्टाग्रामवर एक्वेरियम्स विथ अदिती नावाचा माझा पेज आहे, त्याला नक्की फॉलो करा, कारण की त्याच्यावर आम्ही रोज खूप एंटरटेनिंग कॉन्टेंट टाकत असतो. आणि हो, आपला हा यूट्यूब चॅनल मराठमोळा यूट्यूब चॅनल आहे, ह्याला महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी मला मदत करा. चॅनलला या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या सगळ्या ॲक्वेरियम हॉबीज मित्रांबरोबर. आणि हो, जाऊ नका, इथेच थांबा, सबस्क्राईब करा आणि लवकरच परत येईन असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग, टेक केअर आणि बाय.